नमस्कार, एमपीसी स्टडी विथ कृष्णामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल. महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 ला महू येथे मध्य प्रदेश येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी बीए ची पदवी ही लिव्हिंग्स्टन हायस्कूल येथून मुंबईतून घेतली होती. बीए ची पदवी लिव्हिंग्स्टन कॉलेज हायस्कूल मधून. त्यानंतर एमए ची पदवी ही कोलंबिया विद्यापीठामधून अमेरिकेतून त्यांना एमए त्यांनी केलं होतं. त्यानंतर 1918 मध्ये मुंबईतील सिडने हॅम कॉलेजात त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी केली होती 1918 आणि तिथे ते अर्थशास्त्र हा विषय शिकवत होते. त्यानंतर 1920 ला त्यांनी मूकनाईक या वृत्त पाक्षिकाची सुरुवात केली होती. मूकनाईक हे पाक्षिक हे 1920 ला त्यांनी सुरू केलं होतं. 1921 ला त्यांनी लंडन विद्यापीठातून एमएससी केली होती. 1921 ला त्यांनी लंडन विद्यापीठातून एमएससी केली होती. 1924 ला त्यांनी हितकारणी सभेची स्थापना केली होती आणि हितकारणी सभेचं ब्रीदवाक्य होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं. 1927 ला महाड सत्याग्रह झाला होता पाण्यासाठी. त्यानंतर 1927 ला महाड येथे मनुस्मृतीचे दहन केलं होते. ही खूप मोठी गोष्ट होती की मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं होतं 1927 ला महाड येथे. त्यानंतर 1929 ला पर्वती मंदिर सत्याग्रह पुण्यामध्ये झाला होता. त्याचं पण नेतृत्व आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं होतं. 1927 ला अंबादेवी मंदिर सत्याग्रह झाला होता अमरावती. त्यामध्ये पण खूप महत्वाची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची होती. त्यानंतर 1936 ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करण्यात आली होती. हा पक्ष स्थापन झाला होता. त्याचं मुखपत्र होतं जनता हे मुखपत्र होतं. 1946 ला पीपल एज्युकेशन सोसायटी स्थापन करण्यात आली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारे आणि त्यामध्ये मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेजची स्थापना करण्यात आली होती आणि औरंगाबाद जे आता सध्याचं छत्रपती संभाजीनगर आहे तेथे मिलिंद कॉलेजची स्थापना करण्यात आली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु आहेत गौतम बुद्ध, संत कबीर आणि ज्योतिबा फुले. अशी खूप महत्वाची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलची आहे. अजून खूप सारे काम त्यांनी केलं होतं. राज्यघटना बनवण्याच्या कार्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार होता. अजून त्यांनी खूप सारे कार्य केलं होतं जसं की बौद्ध धर्म स्थापनेमध्ये पण त्यांचं महत्वाचं कार्य आहे. ठीक आहे, तर आपण आता एवढ्या या व्हिडिओमध्ये ही इन्फॉर्मेशन गॅदर केली आहे, समजली. ठीक आहे, चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.